नवी मुंबई शहरात पोलिसांनी अचानक विविध ठिकाणी नाकाबंदी केल्याने नागरिकांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। नवी मुंबई परिमंडळ 1 अंतर्गत येणाऱ्या जवळपास 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही अचानक नाकाबंदी करण्यात आली। ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली। या नाकाबंदी दरम्यान संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत असून प्रत्येक वाहन थांबवून कागदपत्रे तसेच वाहनांची तपासणी करण्यात येत आहे। अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसली तरी पोलिसांकडून सतर्कतेच्या दृष्टीने ही मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले। दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे। नवी मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली आहे। आज माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे साहेब तसेच पोलीस उपायुक्त पंकज डाणे साहेबांच्या आदेशावरून झोन 1 मध्ये नाकाबंदी लावण्यात आलेली आहे। झोन 1 मध्ये एपीएमसी, वाशी, त्यानंतर तुर्बे, सानपाडा, रबाळे एमआयडीसी आणि कोपरखर्णे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नाकाबंदी लावली। त्यानंतर गुन्हेगारांचे हाऊस सर्च आणि महत्त्वाचे बगीचे, पुलं या ठिकाणी चेकिंग या 3 टप्प्यामध्ये आपण कारवाई करतो। यामध्ये विशेषतः नार्कोटिक संबंधी आमची चेकिंग आणि नाकाबंदीमध्ये दरम्यान कारवाई करतो। तर कोणाला पकडण्यात वगैरे आलंय का आता? अद्यापपर्यंत आमची चेकिंग चालू आहे। आम्ही अचानक ही नाकाबंदी 6 ते 9 वाजेपर्यंत लावलेली आहे। त्यानंतर संपूर्ण कारवाईचा आम्ही आढावा घेऊ। तर ही नाकामध्ये कुठल्या पॉईंटवरती लावलेलं आहे त्याबाबत काय सांगाल? ही 7 पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सरासरी 8 ते 9 ठिकाणी लावलेली आहे। महत्त्वाचे रस्ता वर्दळीचा आणि जाण्याच्या ठिकाणी लावलेली आहे। तर या नाकाबंदीमुळे काही नागरिक असताना म्हणजे एक भीती देखील निर्माण होते, त्यांना काय सांगायचं? या नाकाबंदीमध्ये आमचं मेन टार्गेट आहे नार्कोटिक संबंधी कारवाई करणे। त्यासंबंधी काही गांजा किंवा इतर तत्सम पदार्थाची वाहतूक करीत असतील त्यांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे। मी या ठिकाणी नागरिकांना सांगू इच्छितो की त्यांनी बिंदास राहावे, याबाबत कुठलीही बाकी अदरवाईज कारवाई होत नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये अशा प्रकारची भीतीचं बाळगण्याचं काही कारण नाही। थँक्यू सर।